मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं सोनेरा केसरी स्पर्धेचं मैदान संपन्न झालं आणि जबरदस्त असं मैदानाचं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. आणि या मैदानाची कडनं पळून प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी ठरली भवानी आणि सोबत पाहायला मल्हार 11-11. अप्रतिम अशी जोडी पळून आज सर्व प्रेक्षकांची मनं या जोडीने जिंकली आणि या जोडीची संपूर्ण टीम आपल्या समोर येतात. संपूर्ण टीमच्या कपाळावरती गुलाल आहे आणि ज्या गुलालासाठी सर्वजण झटतात आज कडनं पळून ते सर्वांनी सिद्ध केलं. आणि शंभू पण आहे मेन वाटा, जे ड्रायव्हर असतात. फायनलला अप्रतिम गाडी त्यांनी चालवली आणि सर्वांची मनं जिंकली. चला तर मग त्यांची मुलाखत चालू करूत. दादा नमस्ते, काय सांगाल आज आनंद किती मोठा आहे? आज आनंद म्हणजे मला व्यक्त करता येईना झाले, म्हणजे इतका आनंद झालाय. म्हणजे माझा भाऊ, माझे छोटे भाऊ पैलवान हे आणि विवेक दादा यांचे भरपूर कष्ट आहेत आजचा एक नंबर करण्यामागं. म्हणजे ह्यांनी डोक्यांनी पायरा जुळवून आणला आणि गाडी अचानक गाडी फायनलसाठी पळायला जायची होती, पण जरा थोडासा ड्रायव्हरचा आमचा घोटाळा झाला. पण भैयाला शंभू ड्रायव्हरनी शब्द दिला की तुम्ही भैया काय काळजी करू नका, मला माहिती आहे गाडी कशी काढायची. आणि त्यांनी गाडी ताकदीनं आज कडेनं काढून एक नंबर करून दाखवली आणि सिद्ध करून दाखवलं की नुसतंच कसं आहे, बैलही पळावा लागतो आणि तेवढा ड्रायव्हरचाही कसा असावा लागतो. कितवा एक नंबर आहे हा चालू सीझन मध्ये? आता बोला. विषय एक नंबरचा नाही, विषय बाहेरनं लागून एक नंबर करण्याचा. जेव्हा जेव्हा आपला बैल बाहेरनं लागला तेव्हा तेव्हा यानं सिद्ध करून दाखवलं की आपण एक नंबर केला. आपला एक पूर्ण महत्वाचं नसतं खेळात, फायनलला राहणं महत्वाचं असतं. फायनलला 8 बक्षिसं असतात. माणसांनी कधीच असा विचार करायचा नाही की आपल्याबरोबर आपल्या गाडीवर हेव बसला नाही किंवा हेव झाला नाही. तर तसं काय नसतंय. विषय काय असतोय की बैलावर असणारा विश्वास आपल्या, आणि ह्यानं साध्य करून दाखवलं. ह्यानं आत्ता बी साध्य करून दाखवलं, त्या दिवशी दुधेबाईला साध्य करून दाखवलं, आणि जेव्हा जेव्हा कडन लागला बिनजोडला बी साध्य करून दाखवलं. जसा नावीचा उजेड असा बाहेर गेला, परत आता आला की शर्यत करायचं, तसा आपला बैल असा बाहेर गेला आणि परत असा आला. गेल्या पावसाळ्यात बिनजोड झाली ती गोलकोडेल, तेव्हा बी त्यानं सिद्ध करून दाखवलं. ड्रायव्हरच्या विषयी काय विषय नाही. ड्रायव्हरांवर आमचा 1001% विश्वास होता. 100-200% विश्वासच नव्हता. कारण की तो माणूस पहिल्यापासून म्हणजे तळागाळातनं वर गेलेला आहे, त्यामुळं आपला 100% विश्वास होता. मल्हारच्या विषयी काय सांगाल? मल्हार कसं पळतो? संतोष शेटने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला बैल दिला. विकास सर, अनिकेत बिडकर, त्यांचे सर्व सहकारी त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. प्रशांत ड्रायव्हर, राजू चिंचनेरचे आमचे सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला बैल दिला. त्यामुळं आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि तुम्ही दरवेळी आमच्या बैलानं गट पास केला की शुभेच्छा द्यायला येतं की आज गाडी एक नंबर करत, म्हणजे त्याच्यामुळं आमचा बैल पोहोचतो सगळ्यांच्या आशीर्वादात. आम्हाला गर्व नाही आम्ही एक केलेला, पण अभिमान आहे आमच्या बैलाचं की आमच्या मुलानं वडिलांना दिलेलं वचन पूर्ण होतंय असं वाटतं? 100%. आणि मुलांना वडिलांना दिलेलं मुलगा त्याच्यासाठी प्रयत्न इतके करतोय की त्याचा पैशा पाण्याचा तर विचारच करत. आज गाडी चांगली पहिली, गटाला पण चांगली पहिली, सेमीला पण चांगली पहिली. फायनलला 8 नंबर तास लागल्यानंतर जरा ड्रायव्हरचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे आमचे जे ड्रायव्हर होते, हे आमचे रेग्युलर ड्रायव्हर आहेत, आप्पा ड्रायव्हर, ते आम्ही त्यांना बोलवलेलं. पण शेटचा पण फोन आला, शेट म्हणले भैयांना बसून द्या. म्हणलं ठीक आहे शेट, आपल्या गाडी पळायची, आपलं काय नको, तुमच्यानं होऊन दे म्हणलं. तर फायनलला गाडी निघाल्यानंतर भैयाने आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही ड्रायव्हर शोधा, तुम्ही बाबा मी राहुल भाईंच्या गाडी बसणार आहे. बरं ठीक आहे म्हणलं. मग आता काय पर्याय नव्हता मैदानात, काय म्हणलं टेन्शन, म्हणजे आता टेन्शनचा विषय झाला सगळा. ड्रायव्हर शोधत आम्ही आता म्हणलं काय करायचं. तोपर्यंत शंभू होता, म्हणजे सकाळपासून शंभूची आमची गाडी पडलेली एकदा. मी म्हणजे भैया आमचे असतील पहिला नसला, आम्ही थांबलो सगळी, म्हणलं काय करायचं. मग त्यांनी आम्हाला 1-2 नाव सुचवली, पण म्हणलं नाही, मला आमचा विश्वास शंभू होता. मी माझे पडवून पण म्हणलं, पहिल्या पण म्हणले काय करायचं म्हणलं शंभूला बसवायचा. कारण शंभूचं म्हणजे आपण पहिल्यापासून त्याला गाडी पावताना बघतोय बाबा, ते आपल्या घरातला असल्यासारखा विषय. त्याला कधी पण म्हणलं बाबा शंभू ही गाडी हा, तो कधी नाही म्हणत नाही आपल्याला बाबा कोणाची गाडी आहे, काय विचारत पण नाही. आणि शंभूनं खाली त्यांना सांगितलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, बैल बाहेर ना. शंभूला पण तीच सांगितलं मी, म्हणलं बैलाचा तू विषयच घेऊ नको, तुझ्या दिवशी बघितलं. शंभू म्हणला मला तुमच्यापेक्षा माझा जास्त बैला विश्वास आहे, तेव्हा म्हणला माझा काही विषय नाही, म्हणला तुम्ही काय त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि शंभून ते साध्य करून दाखवलं. ज्यांनी आम्हाला नाकारलं, मागच्या बाईट मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं मी, ज्यांनी आम्हाला नाकारलं, ज्यांनी आम्हाला बैलं दिली नाहीत, त्यांना उत्तर ही भावानी देणार. आणि ते आम्ही आज त्या 1 नंबरच्या माध्यमातून बैलांना सगळ्यांना दाखवून दिलेला आहे. किती बाईट आहे आपली? आपली 3री-4थी बाईट आहे. हो 4थी बाईट आहे. तुम्हाला हो
तिन्ही पण एक नंबरचे बैल बैल आहे ना बैल म्हणजे मधून पळून एक नंबर करण्यापेक्षा कडनं पळून जो एक नंबर करतो ना पब्लिकनं, एवढ्या पब्लिकनं, म्हणजे त्यातच बैलाची ताकद कळून जाते. दादा मगाशी तुम्ही सर्वजण छकड्यावरती बसलेला पैलवान पण होते, सर्व टीम होती, एक वेगळाच आनंद पैलवानांचा आणि तुमचा पण पाहायला मिळाला. काय सांगाल तो आनंदाबद्दल? पैलवान भाऊ आनंद गगनात मावण्यासारखा नव्हता राव. एक नंबरची बैल महाराष्ट्रातली आणि त्यांना बसायला ड्रायव्हर. आमच्या भावानं विचार न करता तुम्ही फक्त म्हणला सरळ फिल्डिंग उभी करा, एक नंबर करून द्यायची जबाबदारी माझी. म्हणजे त्यांना किती आत्मविश्वास खाली जाताना शंभून सांगितलेलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हणला. आणि म्हणजे शंभू आपला एवढा विश्वास होता ना, मला माहित होतं ना बैल त्याचं दिलच पडत नाही. उलट त्याला आतनं गाडी असण्यापेक्षा नाही, जेवढी बाहेरनं गाडी असेल का नाही तेवढी चांगली असते, तेवढं डोक्याचं ते असतं. उलट बाहेरनं गाडी पाहिजे. खाली येताना तो म्हणला आता काय म्हणला बाहेर नाही, मला टेन्शन नाही. आणि जेव्हा 8 नंबर तास लागलं तेव्हाच मी सगळ्यांनी सांगितलं एक नंबर घेऊ म्हणला आपला होणार, त्यात काय विषय नाही. तरी पण खाली बैल ठसकायला सगळ्या गाड्या आपल्या पुढे पोहोच होत्या. त्यातनं शंभूनं गाडी काढून एक नंबर उभा राहून केला. आणि शंभूचं पण ह्या मैदानात स्टार आहेत, त्याला म्हणजे सांगायला लागत नाही की बाबा हे असं कर तसं कर. तो म्हणला माझ्या डोक्यानं माझं मी काय करायचं करतो. आणि आमचे लिंग अण्णा पण असतील बघा, आम्हाला गाडी सोडायला पण ड्रायव्हर नव्हता. अण्णा भेटले, अण्णा म्हणले तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हणले, तुम्ही चला खाली म्हणले, कशाला भेटता मी आहे की म्हणले. म्हणजे अशी काळजातली आमच्या माणसं आहेत बाबा, ज्यांनी त्याला सांगितलं कधी बाबा अण्णा असं लगेच बाबा चला तुमच्यासाठी. म्हणजे अशी आमची माणसं जीवाभावातली आहेत, शंभू असतील अण्णा असतील अशी, त्याला ते दाखवून दे. शंभू दादा पण आहे. शंभू काय सांगशील आज फायनलचा थरार कसा होता? फायनलचा थरार म्हणजे बाहेरनं गाडी होती 8 नंबरवरून. बाकीच्यांचं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आज वेगळा होता की बाहेरनं एक नंबर शक्यतो होत नाही. म्हणजे आतनं पळून एक नंबर भरपूर आहेत, बाहेरनं पळून अख्ख्या महाराष्ट्रातली हिस्ट्री काढली का नाही ह्या वर्षी यंदाची, तरी बाहेरनं पळून एक नंबर कमी आहेत. म्हणजे हाताच्या बोटावर मेजणे एवढं एक नंबर आहेत. त्या हाताच्या बोटावर मेजणाऱ्या नंबरमध्ये आपला बैल आहे आज. म्हणजे भावानीनं जो आज एक नंबर केला आहे मोठ्या मैदानात, शो ठराविक म्हणजे गाड्या आतनं पळून एक नंबर कुणाचा बी होईल, बाहेरनं पळून एक नंबर करणारा हा बैल आहे भावानी. त्याचा अनुभवाचा फायदा होतोय. अनुभवाचा म्हणजे हे बैल आपण बघतोय या भरपूर दिवस झाले, आपल्याला पण त्यातलं म्हणजे बघण्यातनं थोडंफार कळतंय काय होतंय काय नाही. म्हणजे जरी आपण गाडी हाणत नसलो तरी आपल्या बाकी लक्षात येतंय कुठल्या बैलात काय. सिद्ध करून दाखवलंय की गुलाल हा गुलाल नसतो हातात आणि मनगटात पण, आणि बुद्धीचा विकास लागतो. हे आमचा ड्रायव्हरने आज शंभू ड्रायव्हरने सिद्ध करून दाखवलं. चालेल. पेडगावला कसं नियोजन असेल ही जोडी आम्हाला पाहायला मिळते, कसं काय का? यास ठरवणार बर. राहुल भैया ही त्यांना सगळं बघू आता येणार 1-2 दिवसामध्ये होईल. पण कसा पायरा आम्हाला पायरा हे टॉपचा टॉपचा दिसणार तुम्हाला. ज्या वेळेस बावड्यात आम्ही पायरी दिलती बकासूर बोललो तेव्हा तुम्हाला सांगितलं इथनं पुढे बैल टॉपच्याच पायऱ्या दिसणार. तिथनं पुढे तुम्ही पहिल्याचं सगळे मैदान बघा, सगळा बैल टॉपच्याच पायऱ्यात पाहिला आहे. परवा दिवशी जरा आमचा जरा झाला प्रॉब्लेम, ठीक आहे बाबा एखादं मैदान होत राहतं, पण तुम्हाला त्यावेळी सांगितलेलं की बाबा बैल इथनं पुढे दिसला तर तुम्हाला मोठ्याच पायऱ्या दिसणार. पहिल्या 5 नंबरमध्ये दिसणार ते तुम्हाला आता ते येत आहे. आणि हे मैदान असं होतं, आता उद्याला आमच्या गावात मैदान आहे, पण ह्या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की वर्षातून एकदाच मैदान भरतं. आणि मानाचं या सांगली जिल्ह्यातलं मानाचं मैदान म्हटलं तर ही मैदान असतं. त्यामुळे ही मैदान खेळायची आमची आणि आमच्यापेक्षा जास्त आमचे मोठे चुलते सती काका बर्गे यांची लई इच्छा होती. काकाने आम्हाला सांगितलेलं तुम्ही काही बाकी करायचं नाही, मला काय सांगायचं नाही, तिथं बैल पळवायचे. आणि तिथं मला म्हणले गुलाल भेटला पाहिजे, बाकी समजत नाही. मग ते काकांना त्यांनी आज गुलालातनं ते दाखवून दिलेलं आहे. हिंद केसरी किताब येतो, हिंद केसरी किताब जवळ येतोय, ज्यांच्यासाठी आम्ही हे सगळं करतोय त्यांच्यासाठी भावानी पण तेवढंच कसलान पळतोय. बघू आता येणाऱ्या म्हणजे मैदानात ते होईल साध्य. म्हणजे आमची सर्वांची इच्छा आहे, तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहेत बाबा, नंदीचे पण आशीर्वाद आहेत, त्या आशीर्वादातनं ते होईल शक्य. पण धन्यवाद दादा. धन्यवाद. आपल्या समवेत मल्हार बैलाचे मालक संतोष भाऊ तोडकर यांचे बंधू आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव सांगा. विशाल म्हात्रे DJ बरोबर डोंबिवली. बरं. आणि संतोष भाऊचं तुमचं नातं? आमचं जुनच नाते आहे भरपूर. बोललं तर 20 वर्ष झाले आम्ही एकत्र आहोत. बरं. आणि काय सांगाल आज मल्हार आणि भवानीची गाडी पळाली, काय सांगाल? भवानीबद्दल बोलावं तर फार म्हणजे हेच त्यांनी जादूचीच आपण केली समजू शकतो. कारण कडेने एक नंबर केला एवढ्या मोठ्या मैदानाने, आणि मल्हारने त्याला साथ दिली. कारण मल्हार हा जिद्दीवर पळणारा बैल आहे. जिथं आमची जिद्द म्हणजे इज्जत पणाला लागते तर तिथे त्यांनी कधी आमचं नाव खराब नाही केला मल्हारने. तर आज मल्हारने आणि भवानीने ते करून दाखवलं. बरं. आणि संतोष भाऊंचा फोन झाला का नाही, काय म्हणाले? हो आमचा चालूच आहे.
आणि दादा घरचे साथ खूप पळतो, तुमचा सुंदर 11-11 पळतोय, मल्हार 11-11 पळतोय. आणि जो प्रेक्षकांना- आदत घेतलाय तो पण तो सुद्धा पळतोय आणि त्या दिवशी पण गुलाल घेतला त्याने, काय सांगेल? भाऊ बोलायचं तर फारच आहे, कारण आज आमच्या सुंदरने 4 नंबर केला, मल्हारने 1 नंबर केला, आमच्या सर्जाने 2 नंबर केला, मथुर असेल. या 8 फायनलमध्ये 6 गाड्या या मुंबईच्या होत्या आणि 6 गाड्यांचे अभिनंदन. बरं, त्याचबरोबर दादा प्रेक्षकांना, बऱ्याच फॅन्सला जे सुंदर 11-11चे फॅन्स आहेत किंवा मल्हारचे आहेत, त्यानंतर तुमचा नवीन आदत आहे, ते जे फॅन्स तयार व्हायला लागले, फॅन्स वर्गाला संतोष भाऊंना भेटायचे, त्यांच्याबरोबर फोटो काढायचे किंवा त्यांच्या बाईट पाहायचे आहेत अजून ह्या भागामध्ये, तर कधी आम्हाला संतोष भाऊ मैदानात दिसतील, एका दुसऱ्या मैदानात येतील का ते येणारे आगामी? हो, नक्कीच पेडगावच्या मैदानात दादा येणार आहेत. जेवढं फॅन फॅमिली असेल, आमची कुटुंब असेल, त्याच्यातनं मित्रमंडळी असेल, तर कोणाला भेटायचं असेल तर दादा येणारच आहेत पेडगावच्या. आणि मुंबईची जी मंडळी आहे, विटावा येथे दादा नगरसेवक असून त्या भागातील रोडलाच आपलं दादांचं पोलीस चौकीच्या समोर ऑफिस आहे. तुम्ही कधीही जाऊ शकता, रातोरात कधी जरूरत पडली तर दादा तुमच्या हाकेला धावून येणार, असा दादांचा स्वभाव आहे. भवानी संदर्भात काय सांगाल? आज दोघांची जोडी अप्रतिम पाहिली आणि एकमेकाला दोन्ही नंदींना एकमेकांना साथ दिली म्हणावं लागेल. कोणाला वाटलं नव्हतं, आपले बैलगाडी क्षेत्राचे मित्रमंडळी होते आमची, त्यांनी पण असंच सांगितलं की गाडी तुमची 8 नंबरला म्हणजे याला नव्हती पळायला पाहिजे होती आणि अप्रतिम पळाली गाडी. आम्हाला पण वाटलं नव्हते की एवढा गाडी पळेल आणि 1 नंबर करेल, कारण त्याच्यात मथुर होता, सर्जा होता, त्याच्यानंतर बिच्चू होता, त्याच्यानंतर आनंदप्पांची गाडी होती. चांगल्या गाड्या होत्या त्याच्यातनं आणि त्या बैलातनं 1 नंबर केला कडेने, तर भरपूर आनंद झाला. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. ओके.